हॅलो स्टुडंट, आज आपण फिजिकल केमिस्ट्रीमधला एक टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे इक्विलिब्रियम. ओके, आता जर आपण नीट आणि जेईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला तर हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ठीक आहे, आणि याच चॅप्टरचे जर कन्सेप्ट तुम्ही बघितले तर तुम्हाला क्लास 12मध्ये असणारा जो सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहे, ठीक आहे, त्यामध्ये पण याचे कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि इव्हन आपण या चॅप्टरचं जरी वेटेज बघितलं तर नीटमध्ये 3 ते 4 क्वेश्चन्स दरवर्षी यामध्ये विचारले जातात. आता 3 ते 4 क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जवळपास 12 ते 16 मार्क्स जो आहे तो आपल्याला हा चॅप्टर देऊ शकतो. आणि ऑब्व्हियसली याच्यामध्ये न्यूमरिकल पार्ट जो आहे, ठीक आहे, तो आवश्यक आहे. बट न्यूमरिकल पार्ट समजण्यासाठी आपल्याला आधी त्यामधले जे कन्सेप्ट आहे ते पण कळायला हवे. ठीक आहे, तर त्यासाठीच आपण आता 1 बाय 1 इक्विलिब्रियम जो आहे तो शिकण्याचा प्रयत्न करू. तर सर्वात आधी आता जेव्हा वर्ड तुमच्यासमोर इक्विलिब्रियम येतो तेव्हा तुमच्या माइंडमध्ये काय क्वेश्चन येतो की व्हॉट इज इक्विलिब्रियम. म्हणजे आपण जर आपल्या व्यावहारिक जीवनातल्या भाषेत जर बोलायला गेलं तर काय असतं इक्विलिब्रियम. ठीक आहे, इक्विलिब्रियम म्हणजे एक अशी कंडिशन असतं ज्याला आपण काय म्हणतो की बा दोन गोष्टी संतुलित आहे, म्हणजे दोन गोष्टी काय बॅलन्स आहे. जसं आता हा पेन, ठीक आहे, तर पेन मी जर या हातात जर बरोबर सेंटरला जर ठेवला, ठीक आहे, आणि हा पेन जर इथे स्टेबल राहत असेल तर या कंडिशनला बघा, या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो इक्विलिब्रियम. पण तेच जर पेन मी थोडा इकडच्या साईडनं ठेवला तर हा खाली जाऊ शकतो किंवा या साईडनं, म्हणजे त्याच्यावर ऍक्ट करणारे जे फोर्सेस असणार ते जर अनबॅलन्स असले तर त्याचं इक्विलिब्रियम काय होतं, डिस्टर्ब होतं. आता जर आपण एक सिंपल डेफिनेशन बघायचा विचार केला याचा तर काय असतं इक्विलिब्रियम. अ स्टेट ऑफ बॅलन्स बिटवीन अपोजिंग फोर्सेस ऑर ऍक्शन. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर काही अपोजिट फोर्सेस किंवा काही ऍक्शन्स होत असतात तर त्यामध्ये जर तो बॅलन्स राहत असणार तर त्या कंडिशनला आपण इक्विलिब्रियम म्हणतो. ठीक आहे, आता इक्विलिब्रियम जर म्हणायचं गेलं आपण तर तुम्ही पार्कमध्ये जाताना सीसॉ बघता. ठीक आहे, तर सीसॉ मध्ये काय होतं की दोन व्यक्ती दोन ऑपोजिट साईडने बसलेले असतात. ठीक आहे, तर एखाद्या व्यक्तीचं आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीचं जर वेट जास्त असणार, ठीक आहे, तर त्याच्या साईडनं तो सीसॉ चुकणार, आणि ज्या दुसऱ्या साईडनं जर एखादा हलका पतला व्यक्ती बसलाय ज्याचं वेट जे आहे ते खूप कमी आहे तर तो काय होणार, तो वरतं जाणार. म्हणजे इथे काय होणार, इम्बॅलन्सची कंडिशन आली. पण तेच जर दोन व्यक्ती इक्वल बॅलन्सचे जर बसले दोन्ही साईडने, सपोज दोन व्यक्तीचं वेट 50-50 kg आहे, तर अशा वेळेस काय होणार, त्या बॅलन्सवर ऍक्ट होणारे जे दोन्ही फोर्सेस आहेत ते इक्वल होऊन जाणार. म्हणजे मधातली कंडिशन तो काय होऊन जाणार, स्टेबल होऊन जाणार. तर त्या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो, इक्विलिब्रियम म्हणू शकतो. बघा आता, किंवा आपण तराजू बघतो. ठीक आहे, तराजू जर तुम्ही बघितला असेल तर तराजूमध्ये काय करतो, दोन साईडला आपण एका साईडला वेट ठेवतो त्यामध्ये आणि एका साईडला काय ठेवतो, म्हणजे जे काही ऑब्जेक्ट आहे, सपोज तुम्हाला साखर घ्यायचा आहे किंवा भाजी घ्यायचा आहे, ठीक आहे, भाजीवाल्यांकडे पण तुम्हाला तराजू दिसतो. तर जेव्हा तो ज्या तराजूमध्ये जेव्हा दोन्ही साईडने इक्वल वेट होऊन जातं तर ती कंडिशन जी असते त्याला काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियम. आता जर आपण इक्विलिब्रियम बघितलं बेटा तर इक्विलिब्रियम मध्ये पण आपल्याला दोन टाईप दिसतात. एक असतं स्टॅटिक इक्विलिब्रियम आणि एक असतं डायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, म्हणजे इक्विलिब्रियमचे जर दोन टाईप बघितले आपण, इक्विलिब्रियम मध्ये एक दिसणार आपल्याला स्टॅटिक आणि एक दिसणार आपल्याला डायनामिक. तर बघा बेटा, स्टॅटिक म्हणजे काय होणार, जर एखादी वस्तू रेस्ट मध्ये असेल आणि त्याच्यामध्ये जर इक्विलिब्रियम तयार झालं, जसं आपण वेइंग बॅलन्सचं उदाहरण घेतलं होतं तराजू, म्हणजे दोन्ही वस्तू इक्वल आहे, रेस्ट आहे, म्हणजे एका ठिकाणी थांबलेले आहेत, तर त्याला काय म्हणू, इन विच ऑब्जेक्ट आर रेस्ट, इन विच ऑब्जेक्ट आर रेस्ट. आणि डायनामिक्स, आता डायनामिक्स वर्ड जो आहे तो रिलेटेड टू आहे मोशन, म्हणजे ज्यामध्ये काय असणार, इन विच ऑब्जेक्ट्स आर इन मोशन, ज्यामध्ये ऑब्जेक्ट्स काय दिसणार तुम्हाला, मोशन मध्ये. आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन आला असेल बेटा की जर ऑब्जेक्ट मोशन मध्ये जर असणार तर ते मग इक्विलिब्रियम कंडिशन कशी काय झाली. कारण की आता आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं, एक स्टेट ऑफ बॅलन्स, म्हणजे कुठल्याही दोन वस्तूमध्ये जर बॅलन्स जर झालं, ठीक आहे, म्हणजे ती वस्तू जर त्याच ठिकाणी स्टॉप झाली, थांबली, तर त्याला आपण काय म्हणतो होतो, इक्विलिब्रियम. जसं आता आपण जे दोन उदाहरण बघितले, ठीक आहे, त्यामध्ये पण आपण जसे तराजूमध्ये आपण बघितलं किंवा सीसॉ मध्ये बघितलं की दोन्ही ऑब्जेक्ट काय झाले होते, बॅलन्स झाले होते, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलंच मोशन नव्हतं. तर त्या कंडिशनला आपण काय म्हटलं होतं, इक्विलिब्रियमच म्हटलं होतं. पण तो कुठला पार्ट झाला बेटा, स्टॅटिक इक्विलिब्रियमचा. कारण की यामध्ये आपण काय म्हटलं, इन विच ऑब्जेक्ट आर रेस्ट, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट, जे ऑब्जेक्ट आपण कम्पेअर करत आहे ते जर एका ठिकाणी जर थांबलेले असणार तर त्या कंडिशनला आपण काय म्हणणार, स्टॅटिक इक्विलिब्रियम.
मग आता दुसरा डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये मी इथे तुम्हाला लिहून दिलं की विच ऑब्जेक्ट आर इन मोशन. तर मग आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन आला असेल की एखादी वस्तू मोशन मध्ये असल्यानंतर पण कशी काय इक्विलिब्रियम मध्ये राहू शकते. तर बघा त्यासाठी आपण एक आपल्या डे टू डे लाईफ मधलं एखादं उदाहरण बघू. जसं मग आता सध्या कोरोनाचा टाइम सुरू आहे, तर समजा एक मॉल आहे, त्या मॉलमध्ये ऍट अ टाइम 50 लोकांना एंट्री मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे 50च्या वर आपण त्या ठिकाणी लोक ठेवू नाही शकत ऍट अ टाइम मॉलमध्ये. मग आता असं नाही आहे की त्या मॉलमध्ये 50 लोक आहेत तर तेच 50 लोक दिवसभर राहणार का? नाही. तर समजा मॉलमध्ये 2 गेट आहे, एक एंट्रीचं गेट आहे बेटा आणि एक एक्झिटचं गेट आहे. तर ऍट अ टाइम त्या मॉलमध्ये समजा आता फॉर एक्झाम्पल आपण समजा जर कन्सिडर केलं तर बघा हा मॉल आहे. ठीक आहे, जस्ट कन्सिडर करायचा हा मॉल नाही आहे. ओके, आता हे समजा एक एंट्रीचं गेट आहे. ठीक आहे, आणि हे समजा एक एक्झिस्टचं गेट आहे बेटा. हे कुठलं गेट आहे? एक्झिस्ट. आणि हे कुठलं आहे? एंट्री. ओके, आता या मॉलमध्ये ऍट अ टाइम 10 जणांना एंट्री आहे. ठीक आहे, आणि 10 जण काय करतात ते बाहेर सोडतात. म्हणजे आता समजा या मॉलमध्ये आपण किती म्हटलं होतं, किती लोक आहे? 50 लोक आहे. ठीक आहे, 50 पीपल आहे. मग आता बघा इथून जर 10 लोक जर निघाले, 10 पीपल जर निघाले, तर याची संख्या किती होणार? 40 होणार. पण त्याच वेळेस म्हणजे जसे 10 लोक निघत आहेत तशाच दुसऱ्या 10 लोकांना काय मिळत आहे? आतमध्ये एंट्री मिळत आहे. म्हणजे दुसरे 10 लोक काय करत आहेत? याच्या आतमध्ये एंटर करत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर जसे 50 मधून 10 लोक गेले, ठीक आहे, 10 व्यक्ती गेले तर त्याची संख्या 40 झाली. पण त्याच टाइम ऍट अ सेम टाइम 10 लोकांनी काय केली? त्यामध्ये एंट्री केली. मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर बघा लोकांची मुवमेंट सुरू आहे. म्हणजे 10 लोक जात आहे म्हणजे मोशन आहे, आणि 10 लोक आतमध्ये येत आहे म्हणजे मोशन आहे. पण तरी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये असणारी जी संख्या आहे, मॉलमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या ते किती आहे? 50च आहे. म्हणजे ते काय झालं? एक प्रकारचं इक्विलिब्रियम झालं. म्हणजे दोन वस्तू मोशन मध्ये पण आहे एखादा ऑब्जेक्ट, पण तरी त्याच्यामध्ये जर इक्विलिब्रियम आहे, त्याचं प्रमाण जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला कुठलं इक्विलिब्रियम म्हणायचं बेटा? डायनामिक इक्विलिब्रियम. ओके, आणखी जर तुम्हाला समजलं नसेल तर आणखी एक उदाहरण आहे तुम्ही डे टू डे लाईफ मधलं. बघा सपोज आपल्याकडे एक बॉटल आहे. ठीक आहे, आता या बॉटलमध्ये तुम्ही पाणी भरलेलं आहे. ओके, म्हणजे हाफ फिल आहे, अर्धी बॉटल भरलेली आहे. ठीक आहे, आता तुम्ही काय केलं? या बॉटलच्या बॉटम मध्ये एक छिद्र केलं. ठीक आहे, तर त्या छिद्रामधून, त्या होलमधून काय होतं? पाणी बाहेर जात आहे. ओके, आता जेवढ्या रेटने पाणी बाहेर जात आहे तेवढ्याच रेटने तुम्ही समजा या बॉटलच्या आतमध्ये पाणी टाकत आहे. ठीक आहे, तर मग जर मी तुम्हाला विचारलं की काही वेळानंतर सपोज किंवा आपण बघा बॉटलची आता जर आपण डायग्राम पण काढली बेटा. ओके, आता इथून काय करते आपण? वॉटर जे आहे याच्या आतमध्ये टाकत आहे एका रेटनी, आणि याच्यातून वॉटर काय निघत आहे? बाहेर पण निघत आहे. ओके, मग आता समजा बाहेर जाणारा वॉटर आणि आतमध्ये येणारा वॉटर हे जर सेम रेट असेल यांचा, तर तुम्हाला जर मी विचारलं की काही वेळानंतर या बॉटलच्या आतमध्ये पाणी किती आहे, तर तुम्ही काय म्हणाल? की पाणी तर सेम आहे सर, कारण की जितकं पाणी बाहेर जात आहे तेवढंच पाणी आपण काय करत आहे? बाहेरून आत टाकत आहे. बघा दोन्ही जे वॉटर आहे या सिस्टीम मध्ये हे काय मोशन मध्ये आहे, कारण की पाणी बाहेर पण चाललं, पाणी आतमध्ये पण येत आहे. तरी पण याच्यामध्ये असणारं जे पाण्याचं प्रमाण आहे ते काय? कॉन्स्टंट आहे, सेम आहे. मग अशा कंडिशनला आपण काय म्हणू शकतो? इक्विलिब्रियम. आणि कारण की इक्विलिब्रियम कशामुळे? मोशनमुळे आहे, म्हणून या इक्विलिब्रियमला काय म्हणतो बेटा आपण? डायनामिक इक्विलिब्रियम. ओके, समजलं सर्वांना? ओके, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. आता डायनामिक आपल्याला जो डील करायचा आहे, म्हणजे आता आपण जर बघितलं आपल्या केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये, बघा फिजिक्समध्ये जर आपण बघितलं तर डायनामिक इक्विलिब्रियम जर बघितलं तर वेगवेगळ्या पार्टमध्ये म्हणजे ऑब्जेक्टच्या मोशन बद्दल आपण सांगू शकतो. बट आपल्या केमिस्ट्रीमध्ये याचा अभ्यास करताना आपल्याला काय आढळतं की आपल्याला कशासोबत डील करायचा? केमिकल रिॲक्शन सोबत. मग तुम्हाला माहिती आहे की केमिकल रिॲक्शन जेव्हा आपण कुठली करतो त्यामध्ये आपण एक रिॲक्टंट घेतो. ठीक आहे, आणि रिॲक्टंट पासून काय बनतं? प्रोडक्ट बनतं. मग आता रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये जे काही मोशन होतं, ठीक आहे, म्हणजे रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतं आणि किंवा प्रोडक्ट रिॲक्टंटमध्ये कधी कन्वर्ट होतो जेव्हा रिॲक्शन काय असते? रिव्हर्सिबल असते. जसं आपण थर्मोडायनामिक्समध्ये शिकतो 2 टाईपच्या रिॲक्शन्स असतात, एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि दुसरी असते बेटा इरिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन कशाला म्हणतो आपण? जी रिॲक्शन रिव्हर्स होते. ठीक आहे, म्हणजे जर आपण रिॲक्टंट पासून प्रोडक्ट बनवला तर प्रोडक्ट पासून परत जर रिॲक्टंट आपण बनवू शकत असू तर अशा रिॲक्शनला काय म्हणतो आपण? रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके, आणि दुसरी असते इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल म्हणजे एकदा रिॲक्शन मध्ये चेंज झाला की ती रिॲक्शन परत वापस येत नाही. तसं आपल्या सर्व जर नॅचरल प्रोसेस तुम्ही बघितल्या तर त्या सर्व काय आहे? इरिव्हर्सिबल आहे. जसं दुधापासून तुम्ही दही बनवलं, ठीक आहे,
पण दह्यापासून परत जर तुम्हाला म्हटलं मी की दूध बनवा तर तुम्ही बनवू शकाल का? नाही, बिकॉज ती रिएक्शन कुठली इरिव्हर्सिबल. म्हणजे काहीच अशा रिएक्शन असतात ज्या रिव्हर्सिबल आहेत, ठीक आहे, ज्या केमिकल रिएक्शन आहेत. तर त्यांच्यामध्ये काय चेंज होतं त्या रिएक्शनमध्ये, म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज होतं किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज होतं, तर त्याच्याशी आपल्याला यामध्ये डील करायचं. म्हणजे डायनॅमिक इक्विलिब्रियम जे आहे ते इन द फॉर्म ऑफ केमिकल रिएक्शन हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर आपण 1 बाय 1 याच्यामध्ये बघणार आहे, ठीक आहे. मग आता डायनॅमिक इक्विलिब्रियम जर बघितलं आपण, तर डायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये बेटा आपल्याला आणखी 2 पार्ट दिसणार. एक फिजिकल इक्विलिब्रियम असणार आणि एक असणार केमिकल इक्विलिब्रियम, ठीक आहे. मग आता फिजिकल इक्विलिब्रियमचा जर आपण विचार केला, मग आपण काय म्हणतो, डायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, इक्विलिब्रियम हे 2 प्रकारचं असतं. एक असतं फिजिकल आणि एक असतं केमिकल. तर जे केमिकल इक्विलिब्रियम आहे ते रिलेटेड टू केमिकल रिएक्शन्स आहे, ठीक आहे. आणि फिजिकल इक्विलिब्रियमचा जर आपण विचार केला त्यामध्ये जनरली काय होणार की ऑब्जेक्टची फिजिकल स्टेट चेंज होणार. म्हणजे फिजिकल इक्विलिब्रियमचा विचार करताना आपल्याला काय दिसणार, फेज ट्रान्सफॉर्मेशन होणार. ओके, फेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये किंवा लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये जेव्हा आपण करतो, ठीक आहे. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होण्याचा रेट आणि लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये परत वापस येण्याचा रेट जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, फिजिकल इक्विलिब्रियम. ओके, म्हणजे फिजिकल इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला 2 पार्ट बघायचे पर्टिक्युलरली. एक जर आपण बघितलं, ठीक आहे, तर फेज ट्रान्सफॉर्मेशन आहे, एक आहे डिसॉल्युशन ऑफ सॉलिड और गॅसेस इन लिक्विड, ठीक आहे. म्हणजे पहिला पार्ट कुठला पाहायला भेटणार बेटा आपल्याला, फेज ट्रान्सफॉर्मेशन. आणि दुसरा पार्ट कुठला पाहायचा आहे, डिसॉल्युशन ऑफ सॉलिड और गॅसेस इन लिक्विड. म्हणजे बघा, फेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू गॅस, सॉलिड टू लिक्विड टू गॅस. म्हणजे फेज मध्ये जर आपला चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणू, फेज ट्रान्सफॉर्मेशन. आणि डिसॉल्युशन ऑफ सॉलिड और गॅसेस इन लिक्विड म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये आपण जर सॉलिड किंवा गॅसला जर डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला काय चेंजेस मिळणार ते आपल्याला पर्टिक्युलरली इथे बघायचं आहे. हा फिजिकल इक्विलिब्रियमचा पार्ट झाला बेटा. तर आता फिजिकल इक्विलिब्रियम मध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्याला एक दिसतं सॉलिड आणि लिक्विड मध्ये इक्विलिब्रियम, ठीक आहे. सॉलिड आणि लिक्विड इक्विलिब्रियमला आपण काय म्हणू शकतो बघा, म्हणजे आता डिसॉल्युशन ऑफ सॉलिड और गॅसेस, ठीक आहे. डिसॉल्युशन ऑफ सॉलिड और गॅसेस मध्ये आपल्याला कुठलं दिसणार, पहिला सॉलिड और लिक्विड इक्विलिब्रियम, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या लिक्विड मध्ये जर सॉलिड ऑब्जेक्ट जर टाकला, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय इक्विलिब्रियम राहणार, म्हणजे सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. बघा, पहिलं उदाहरण आपण घेऊ, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. बघा, म्हणजे आता 2 स्पेसिस घ्यायचे आपल्याला, एक सॉलिड घ्यायचे आणि लिक्विड घ्यायचे. तर बघा, याच्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देतो. बघा, एक आपण काय घेतला, एक आयसोलेटेड सिस्टीम घेतली. बघा, जेव्हा आपण थर्मोडायनामिक्सची स्टडी करतो तेव्हा आपण त्यामध्ये एक सिस्टीम बघितली होती ज्याला आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणतो होतो. बघा, आयसोलेटेड सिस्टीम कशाला म्हणतो, ज्या सिस्टीम मधून हीट आणि एनर्जी दोन्ही पण ट्रान्सफर होत नाही अशा सिस्टीमला म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम. सपोज काय केलं, मी आयसोलेटेड सिस्टीम घेतली आहे. ओके, आयसोलेटेड सिस्टीम. बघा, आयसोलेटेड सिस्टीम एक अशी सिस्टीम असते ज्याच्या वॉलमधून हीट किंवा एनर्जी दोन्ही ट्रान्सफर होणार नाही, अशा सिस्टीमला म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम. बघा, आता आपण काय केलं, सॉलिड आणि लिक्विड. समजा मी काय केलं, यामध्ये सेम अमाऊंट ऑफ समजा सॉलिड टाकला, म्हणजे सपोज मी आईस घेतला आणि दुसरं काय घेतलं मी याच्यामध्ये वॉटर म्हणजे H2 ऍड केला, ठीक आहे. आईस आणि वॉटर म्हणजे दोघांचा अमाऊंट काय केला मी इक्वल घेतला. ओके, आणि याच्या आतमध्ये जे टेम्परेचर मी मेंटेन केलं आहे ते किती केलं आहे, 0 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि कारण की आता ही एक आयसोलेटेड सिस्टीम आहे तर याचं टेम्परेचर चेंज होऊ नाही शकत, कारण की बाहेरची हीट याच्या आतमध्ये येऊ नाही शकत किंवा याच्या आतमधली हीट बाहेर जाऊ नाही शकत. मग अशा केसमध्ये आपल्याला काय दिसणार बेटा, जर मी याला
सेम अमाऊंट ऑफ आईस आणि सेम अमाऊंट ऑफ वॉटर जर घेतला मी, ठीक आहे, आणि याला काही वेळासाठी मी या आयसोलेटेड सिस्टीमच्या बॉक्समध्ये ठेवून दिलं आणि थोड्या वेळानंतर जेव्हा मी चेक केलं तर मला काय आढळणार की किती आईस किंवा किती वॉटर प्रेझेंट आहे. तर जेवढा आईस आणि जेवढा वॉटर मी ठेवला होता तो मला सेम मिळाला, ठीक आहे, सेम मिळाला. मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की मग इथं कसं काय इक्विलिब्रियम झालं. तर बघा आता बेटा 0 डिग्री सेल्सिअस काय असतं, आईस जो आहे, ठीक आहे, आईसचा काय असतो हा मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट म्हणजे जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं त्यावेळेस आईस जो आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आईसचं रूपांतर कशामध्ये होते, वॉटरमध्ये. म्हणजे जसं आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपला आईस होता, तर आईस काय व्हायला सुरुवात झाली असेल, वॉटर बनायला सुरुवात झाली असेल. पण तेच बघा हेच 0 डिग्री सेल्सिअस जे असतं ते वॉटरचा काय असतं, वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट असतो, फ्रीजिंग पॉइंट. ओके, आता वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आहे बेटा, याचा अर्थ काय होतो की 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जसं झालं तसं वॉटर फ्रीज व्हायला सुरुवात होते. म्हणजे वॉटरचं रूपांतर कशामध्ये व्हायला सुरुवात होते, सॉलिडमध्ये, म्हणजे आईसमध्ये होणार, ठीक आहे. वॉटरचा सॉलिड फॉर्म काय असणार, आईस. मग बघा काही आईस कशामध्ये कन्वर्ट झालं, वॉटरमध्ये, आणि काही वॉटर कशामध्ये कन्वर्ट झालं, आईसमध्ये. म्हणजे दोघांमध्ये मोशन तर होतं बेटा, पण मोशन असल्यानंतरही यांच्यामध्ये जे आईस आणि वॉटरचं जे प्रमाण आहे, म्हणजे जेवढं आपण आईस आणि वॉटर सुरुवातीला घेतलं होतं ते जर आपल्याला सेम दिसत असेल तर या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो, इक्विलिब्रियम. आणि कशामध्ये एक सॉलिड आहे आपला आईस आणि एक लिक्विड आहे वॉटर, या दोघांमध्ये इक्विलिब्रियम आहे. कारण की या दोघांचं प्रमाण चेंज झालं नाही, आपण त्यांना काही वेळ एकत्र ठेवल्यानंतरही, ठीक आहे. कशामुळे झालं नाही, कारण की 0 डिग्री सेल्सिअसला काही आईसचं रूपांतर कशामध्ये झालं, वॉटरमध्ये झालं, आणि तेवढंच प्रमाण वॉटरचं रूपांतर कशामध्ये झालं, आईसमध्ये झालं. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा या बॉक्सला उघडलं तेव्हा तुम्हाला आईस आणि वॉटर दोघांचं पर्सेंटेज काय दिसलं, सेम दिसलं. ओके, तर अशा इक्विलिब्रियमला आपण काय म्हणतो, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. ओके, कळलंय सर्वांना. आता आपण नेक्स्ट पार्ट बघू शकतो, सॉलिड आणि व्हेपर इक्विलिब्रियम. ठीक आहे, सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला काय दिसणार बेटा, सॉलिड आणि व्हेपर इक्विलिब्रियम. समजा मी इथे लिहिलं सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. आता बघा एक ऑब्जेक्ट तुमचा सॉलिड राहणार आणि दुसरा ऑब्जेक्ट काय राहणार, व्हेपर. ठीक आहे, आता बघा सॉलिडचं कन्व्हर्शन व्हेपर मध्ये कधी होतं, एक तुम्ही तुमच्या ज्युनियर क्लासेसमध्ये एक टर्म शिकता, सब्लिमेशन. ओके, जेव्हा सॉलिडचं रूपांतर डिरेक्टली व्हेपर मध्ये होतं अशा टर्मला आपण काय म्हणतो, सब्लिमेशन. ओके, जेव्हा सॉलिड कन्वर्ट होतो व्हेपर मध्ये त्या टर्मला आपण म्हणतो बेटा सब्लिमेशन. फॉर एक्झाम्पल आता जर बघितलं कॅम्फर, म्हणजे तुम्ही कापूर जो जाळता देवासमोर, आपण जेव्हा कापूर आरती करतो, ठीक आहे, तर आपण कापूरला जेव्हा जाळतो, कापूर काय एक सॉलिड आहे आपला, ठीक आहे, कॅम्फर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर कॅम्फरला जेव्हा आपण जाळतो बेटा तर त्याच्यामधून डिरेक्टली व्हेपर निघते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लिक्विड कुठला सबस्टन्स दिसतो का, नाही, डायरेक्टली त्याच्यामधून काय निघतो, धूर निघतो. ओके, पण आपण जनरली काय बघत असतो, आपलं ऑब्झर्वेशन काय असते नॉर्मली, की कुठल्याही सॉलिड वस्तूला जर आपण हीट केलं तर पहिले काय बनतं, त्याचं लिक्विड बनतं, आणि मग लिक्विडला जर तुम्ही हीट केलं तर लिक्विड पासून काय बनते, व्हेपर बनते, असे नॉर्मली होते. बट काही सबस्टन्स असे असतात नेचरमध्ये जे आपल्याला कुठली प्रॉपर्टी दाखवतात, सब्लिमेशनची, म्हणजे ज्याच्यामध्ये सॉलिडचं रूपांतर डिरेक्टली कशामध्ये होतं, व्हेपरमध्ये होतं. किंवा तुम्ही नॅफ्थॅलिन बॉल, म्हणजे ज्या डांबराच्या गोळ्या आहेत त्यांच्यामध्ये जरी बघितलं तर त्या सॉलिडमध्ये असतात आणि काही दिवसानंतर काय होतात, त्या आपोआप त्यांची साईज कमी कमी व्हायला लागते. म्हणजे काय होतं, ऍक्च्युली त्यांचं पण कन्व्हर्शन सब्लिमेशन होतं, म्हणजे सॉलिडचं रूपांतर डायरेक्टली कशामध्ये होतं, व्हेपरमध्ये होतं. आता याचं दुसरं जर एक उदाहरण द्यायचं विचार केला आपण, समजा आपण लॅबोरेटरी मधलं जर एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आयोडीन. ठीक आहे, एका क्लासमध्ये मी काय केलं, सपोज एक क्लास घेतलं, त्याच्यामध्ये मी आयोडीन टाकलाय. ओके, आयोडीन टाकल्याचे सॉलिड फॉर्म मध्ये. ओके, आता आयोडीन जे आहे ते सब्लिमेट होतं, म्हणजे आयोडीन सब्लिमेशनची प्रॉपर्टी दाखवतो. तर आयोडीन जेव्हा सॉलिड आहे तर हळूहळू आयोडीन काय होणार, यामधलं सब्लिमेट होणार, आणि सब्लिमेट झाल्यावर काय करतो, तो सब्लिमेट झाल्यानंतर त्याचा काय होतं, कलर चेंज होतो बेटा. मग आता कलर चेंज झाला नेमका म्हणजे काय होतं, की त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जसे हे सॉलिड मॉलिक्यूल व्हेपरमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली तर तो कुठला कलर दाखवतो, व्हायलेट कलर. आता सुरुवातीला थोडासाच व्हायलेट कलर निघणार, पण जसं जसं सब्लिमेशन वाढत गेलं आयोडीनचं तसं तसं या व्हायलेट कलरची इंटेन्सिटी काय होणार, वाढणार. मग इंटेन्सिटी वाढली तर हा व्हायलेट कलर आणखी काय होत जाणार, डार्क बनत जाणार. मग आता आपण जर बघितलं, ठीक आहे, पण एक अशी लिमिट येऊन जाणार काही वेळानंतर
की तुम्ही याच्यामध्ये याचं जे सब्लिमेशन आहे, ठीक आहे, याचं सब्लिमेशन झाल्यानंतर तुमचा व्हायलेट कलर जो आहे तो आणखी डार्क बनणार नाही. का बरं होणार नाही? कारण की त्यांच्यामध्ये एक इक्विलिब्रियमची कंडिशन निर्माण होणार. म्हणजे या तुमच्या आयोडीनच्या सॉलिड पासून वेपर बनत आहे, पण त्या वेपरची कॅपॅसिटी संपली, म्हणजे ती एक सॅच्युरेशन लेवलवर पोहोचली की ज्याच्यानंतर त्या आयोडीन सॉलिडचं तुमचं रूपांतर वेपरमध्ये होत नाही. बघा, आयोडीन काय होता? सॉलिड, आणि ही काय होती तुमची व्हायलेट कलरची वेपर. मग आता काय होत आहे? जसं या आयोडीन मधून वेपर निघत आहे, तर ही वेपर अगेन कशामध्ये कन्वर्ट होत आहे तुमची? सॉलिड मध्ये. म्हणजे बघा, पहिले सॉलिडचं कन्वर्शन कशामध्ये झालं? वेपर मध्ये. आणि आता जे वेपर आहे ती सॅच्युरेटेड बनल्यानंतर परत वेपरचं कन्वर्शन कशामध्ये होत करत आहे? सॉलिड मध्ये. त्याच्यामुळे याच्यानंतर जे सब्लिमेशन झालं तुमचं, म्हणजे तुमचा आयोडीन सॉलिड मधून वेपर निघाली की अगेन वेपर मधून काय होत आहे? सॉलिड निघत आहे. म्हणजे ही कंडिशन जी झाली याला काय म्हणतो बेटा आपण? इक्विलिब्रियम. कारण की इक्विलिब्रियम मध्ये काय म्हटलं आपण की दोन वस्तू मोशन मध्ये असल्यानंतर जर त्यांच्यामध्ये चेंज होत नसणार तर ते झालं इक्विलिब्रियम. आता या कंडिशनला काय झालं की तुमच्या सॉलिड मधून वेपर बाहेर निघत आहे, बट अगेन तुमचे वेपरचे मॉलिक्यूल जे आहे ते काय होत आहे? तेवढेच मॉलिक्यूल सॉलिड मध्ये कन्वर्ट होत आहे. याच रिएक्शनला बघा डबल एरो दाखवलाय मी, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? रिव्हर्सिबल रिएक्शन म्हणतो. आता रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये काय होतं की जसं हा सॉलिडचं कन्वर्शन वेपर मध्ये झालंय तसंच वेपरचं कन्वर्शन कशामध्ये होतं? सॉलिड मध्ये होतं. ठीक आहे, या कंडिशनला आपण म्हणतो रिव्हर्सिबल रिएक्शन. ओके, तर हे अशा प्रकारचं जे इक्विलिब्रियम असतं जे लिक्विड आणि वेपर मध्ये एक्झिस्ट होतं त्याला म्हणतो बेटा आपण सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जर आपण बघितला तर आणखी आपल्याला एक इक्विलिब्रियम दिसतं, डिसॉल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड. बघा, थर्ड पार्ट जर बघितला, डिसॉल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड, थर्ड पार्ट जर आपण बघितला बेटा काय असतो? डिसॉल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड. म्हणजे सॉलिडचं डिसॉल्युशन आपण कशामध्ये केलंय? इथे लिक्विड मध्ये केलंय. ओके, आता याचं उदाहरण जर बघितलं तर एक सॉलिड वस्तू घेतली आहे तुम्ही आणि एक लिक्विड घेतली आहे. तर बघा, याच्यासाठी मी तुम्हाला डे टू डे लाईफ मधलं उदाहरण देतो. समजा आपल्याला शुगर आणि वॉटर यांचं सोल्युशन बनवायचं, म्हणजे साखरेचं आणि पाण्याचं. तुम्ही काय केलेलं की एक ग्लास तुम्ही वॉटर घेतलं आहे, ठीक आहे, आणि एक ग्लास वॉटरमध्ये सुरुवातीला तुम्ही 1 चमचा साखर टाकली आणि त्याला स्टर केलं, तर ती साखर काय होऊन जाणार? डिझॉल्व्ह होऊन जाणार. मग ती साखर डिझॉल्व्ह झाल्यानंतर आणखी तुम्ही 1 चमचा साखर टाकली, ठीक आहे, असे कंटिन्यू तुम्ही साखर टाकत आहे. पण काही वेळानंतर एक अशी कंडिशन येईल बेटा की ती साखर जे आहे तुमचं म्हणजे जे सोल्युशन आहे शुगर सोल्युशन ते कशामध्ये जाणार? सॅच्युरेशन मध्ये. बघा, म्हणजे सुरुवातीला काय केलेलं तुम्ही? याच्यामध्ये शुगर ऍड केलेली, ठीक आहे, आणि इथे काय आहे बेटा? तुमचं वॉटर आहे. मग आता शुगर तुम्ही ऍड करत आहे तर शुगर डिझॉल्व्ह काही वेळपर्यंत जर झाली, ठीक आहे, पण काही वेळानंतर काय झालं? हे जे सोल्युशन तुमचं बनलं आहे ते एका सॅच्युरेशन लेवलवर गेलं आहे, त्याला सॅच्युरेटेड म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे सोल्युशन काय बनलं आहे तुमचं? सॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड सोल्युशन बनलं तर या पाण्याची कॅपॅसिटी जी आहे साखरला ऍब्झॉर्ब करण्याची ती काय झाली? संपलेली आहे. मग आता याच्यानंतर जे तुम्ही एक्स्ट्रा साखर यामध्ये टाकाल त्या साखरचे काय बनवणार? हे वॉटर क्रिस्टल बनवणार. ठीक आहे, म्हणजे जे तुमचा डिसॉल्युशनचा जो रेट आहे तो कशाच्या इक्वल होणार? तुमच्या क्रिस्टलायझेशनच्या. म्हणजे जेवढे मॉलिक्यूल तुमचे डिझॉल्व्ह होत होते तेवढेच मॉलिक्यूल आता क्रिस्टल म्हणून काय होऊन आले? बाहेर निघून आले. म्हणजे याच्यानंतर टाकलेली जी साखर आहे तुम्ही ते काय होत नाहीये? डिझॉल्व्ह होत नाहीये. ठीक आहे, म्हणजे तुम्ही साखर टाकत आहे, जेवढी तुमची साखर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत आहे तेवढीच साखर क्रिस्टलाइज होऊन काय होत आहे? बाहेर निघत आहे. म्हणजे इथे काय झालं बघा, डिसॉल्युशनचा रेट म्हणजे सॉलिड शुगर तुमची लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होण्याचा रेट आणि लिक्विड शुगर मधून सॉलिड क्रिस्टल बाहेर निघण्याचा रेट हा जर सेम झाला तर अशा कंडिशनला आपण काय म्हणतो? सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये करताय? म्हणजे सॉलिडला लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह करताय आणि लिक्विड पासून अगेन काय बनत आहे? तुमचे क्रिस्टल बनत आहे शुगरचे. म्हणजे शुगर मॉलिक्यूल जे आहे ते जशीच्या तसे राहत आहे. तर अशा कंडिशनला आपण काय म्हणतो? सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. ओके, तर अशा प्रकारचे वेगवेगळे इक्विलिब्रियम्स आहे. एक आपण डिसॉल्युशन ऑफ गॅसेस इन लिक्विड पण बघू शकतो. डिसॉल्युशन ऑफ गॅसेस इन लिक्विड म्हणजे तुमच्या डे टू डे लाईफ मधलं उदाहरण जर आपण बघितलं, बघा काय म्हटलं मी आता तुम्हाला? डिसॉल्युशन ऑफ गॅसेस इन लिक्विड म्हणजे तुम्ही काय केलं? गॅसेसला लिक्विडच्या आतमध्ये टाकलं. ठीक आहे, मग आता बघा आपण कोल्ड्रिंकचं किंवा सोडा वॉटरचं जर उदाहरण घेतलं तर कोल्ड्रिंकच्या आतमध्ये काय असतं?
CO2 गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये हाय प्रेशर, अंडर हाय प्रेशर, कारण की बॉटलच्या आतमध्ये हाय प्रेशरने आपण त्याला आतमध्ये टाकू शकतो. तुम्हाला माहित आहे की गॅस जो आहे तो एक्सपांड करतो जेव्हा जास्त प्रेशर देतो तेव्हाच तो लिक्विडमध्ये काय होतो, सोल्युबल होतो. मग तुम्ही हाय प्रेशर देऊन काय केलं, बॉटलमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस टाकलेला आहे, ठीक आहे. आता तिथे हाय प्रेशर आहे म्हणून तो गॅस काय झाला तुमचा त्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालाय. पण जसं तुम्ही त्या बॉटलचं झाकण ओपन केलं तसं त्या गॅसला काय झालं, त्या गॅसचं प्रेशर कमी झालं, कारण की बॉटलमध्ये छोट्याशा एरियात तो गॅस तुम्ही ठेवलेला होता तेव्हा तिथे हाय प्रेशर तयार झालं होतं. पण जसं तुम्ही बॉटलचं झाकण उघडलं तर तिथे काय झालं, लो प्रेशर तयार झालं, कारण की एरिया वाढला गॅसला एक्सपांड करायला. म्हणून तो जो गॅस आहे तो एकदम बाहेर निघतो, ठीक आहे, फेज होतो, म्हणजे एकदम फेज बाहेर निघतो आपल्याला कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये. थोडीशी जरी तुम्ही त्याच्यामध्ये जर हालचाल केली तर हे कशामुळे दिसतं, कारण की जो तुमचा कार्बन डायऑक्साईड गॅस होता तो आधी हाय प्रेशरमध्ये होता, ठीक आहे. हाय प्रेशरमध्ये तो काय होता, लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होता. पण जसं तुम्ही त्याला लो प्रेशर रिजनमध्ये आणलं तसा काय झाला, तो बाहेर निघाला, ठीक आहे. म्हणजे प्रेशर डिफरन्समुळे जे कंडिशन असते, ठीक आहे, म्हणजे जास्त प्रेशर असल्यामुळे गॅस लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतो आणि जेव्हा आपण प्रेशर लो करतो म्हणजे प्रेशर रिलीज करतो त्यावेळेस तो गॅस जो आहे त्याची डिझॉल्बिलिटी काय होते, कमी होते. तर अशा प्रकारच्या इक्विलिब्रियमलाच आपण काय म्हणू शकतो, म्हणजे डिसॉल्युशन ऑफ गॅसेस इन लिक्विड हे आपण उदाहरण देऊ शकतो. म्हणजे समजा तुमचा CO2 जर आता तुम्हाला उदाहरण घ्यायचंच म्हटलं तर समजा CO2 तुमच्या गॅसमध्ये आहे, ओके, आणि मग तुम्ही याचं कन्व्हर्शन कशामध्ये करत आहे, CO2 इन सोल्युशन, म्हणजे तुमचा काय सोल्युशन मध्ये. आणि आता इथे जी कंडिशन आहे ती सोल्युशन मध्ये आहे जेव्हा तुम्ही काय दिलं होतं, हाय प्रेशर, आणि गॅसमध्ये कन्वर्ट कधी होणार, तो सोल्युशन मधून गॅसमध्ये जेव्हा तुम्ही याला काय द्या, लो प्रेशर, म्हणजे लो प्रेशर जर दिलं तर हा सोल्युशन मधून कशामध्ये जातो, गॅसमध्ये. आणि हाय प्रेशर जर दिलं तर हा गॅस मधून कशामध्ये जातो बेटा, सोल्युशन मध्ये. ही कुठली कंडिशन आहे, हाय प्रेशरची, ओके. तर हे सर्व जे पार्ट आहे ते आहे फिजिकल इक्विलिब्रियमचे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला फिजिकल इक्विलिब्रियम जे आहे ते पाहायला मिळतं. आता नेक्स्ट जो आपला पार्ट आहे बेटा तो आहे केमिकल इक्विलिब्रियम. आता केमिकल इक्विलिब्रियमचा जर आपण विचार केला तर जनरली आपल्याला हा दिसतो रिलेटेड टू केमिकल रिएक्शन्स, ओके. म्हणजे आता आपण या लेसनचा जो पार्ट आहे, मेन पार्ट आपला आता स्टार्ट झाला आहे, ठीक आहे, केमिकल इक्विलिब्रियम. म्हणजे इक्विलिब्रियम मधलं पहिलं पार्ट आपल्याला बघायचं आहे केमिकल इक्विलिब्रियम, ओके. कारण की आता आपण इथे केमिकल इक्विलिब्रियम बद्दल बोलत आहे, वर्ड केमिकल तुम्हाला दिसत आहे, तर हे इक्विलिब्रियम कशाशी रिलेटेड असणार, रिलेटेड टू केमिकल रिएक्शन, ओके. मग आता यामध्ये मी काय म्हणू शकतो, समजा मी एखादी रिएक्शन घेतली, ठीक आहे, स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी, ओके, गिव्स स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल डी. बघा ही रिएक्शन काय झाली, रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल का, कारण मी इथं दोन एरो दाखवले, ठीक आहे. दोन एरो दाखवले याचा अर्थ काय होतो, म्हणजे रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन झालं, तसंच प्रोडक्ट पासून तुम्ही काय बनवू शकता, रिएक्टंट बनवू शकता. तर आता ही जर रिएक्शन मला केमिकल इक्विलिब्रियम मध्ये जर दाखवायची आहे तर मी काय म्हणणार, काय डेफिनेशन होणार माझी केमिकल इक्विलिब्रियमची, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन, म्हणजे जो फॉरवर्ड रिएक्शनचा रेट आहे, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन, ठीक आहे. म्हणजे फॉरवर्ड रिएक्शनचा रेट कशाच्या इक्वल होणार, रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन, तर अशा इक्विलिब्रियमला काय म्हणतो आपण, केमिकल इक्विलिब्रियम, ज्यामध्ये फॉरवर्ड रिएक्शनचा रेट हा बॅकवर्ड रिएक्शनच्या सारखा आहे. म्हणजे जेवढ्या रेटनी हा रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत आहे तेवढ्याच रेटनी हा जर प्रोडक्ट रिएक्टंट मध्ये जर कन्वर्ट होत असेल तर अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, केमिकल इक्विलिब्रियम. आता केमिकल इक्विलिब्रियम जे आहे बेटा आपण ते आपण ग्राफिकली पण दाखवू शकतो. आता ग्राफिकली जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण कशा प्रकारे ग्राफ काढू शकतो, बघा, एक कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, म्हणजे तुमचं वाय ऍक्सिस वर काय येणार, कॉन्सन्ट्रेशन, आणि एक्स ऍक्सिस वर काय येणार, टाइम. कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. आता बघा
इथे जर तुम्ही बघितलं तर यासाठी मी इथे काय देतो, आपण जो रिएक्टंट घेतलाय, सपोज मी घेतो याला A प्लस बी आणि हा जो प्रोडक्ट घेतलाय याला घेतो मी C प्लस डी. ओके, बघा आता सगळ्यात सुरुवातीला म्हणजे रिएक्शनची जर सुरुवात बघितली आपण तर तुमचा जो रिएक्टंट आहे, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार, मॅक्झिमम असणार, कारण की तुम्ही रिएक्शनला सुरुवात केली आहे. तर सुरुवातीला तुम्ही काय घेतले, रिएक्टंट घेतले, म्हणजे तुमच्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय राहणार त्यावेळेस, मॅक्झिमम. आणि तुमचा जो प्रोडक्ट आहे, बघा प्रोडक्ट काय आहे, समजा ही रिएक्शन आपली जनरल C प्लस डी, तर या रिएक्शन मध्ये तुमचा प्रोडक्ट काय C प्लस डी आहे, तर याचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार, मिनिमम, कारण की तुमची रिएक्शनची जी सुरुवात झाली आहे, म्हणजे तुमचं रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये व्हायला सुरुवात व्हायची आहे, म्हणजे प्रोडक्टमध्ये जर तुमचं रूपांतरच झालं नाही तर इनिशियली काय राहणार, तुमच्या प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 0 राहणार किंवा मिनिमम राहणार. ठीक आहे, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन काय म्हणू शकतो आपण, मॅक्झिमम आहे, आणि तुमच्या रिएक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते मॅक्झिमम आहे, आणि तुमच्या प्रोडक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय, मिनिमम आहे. पण बेटा जशी रिएक्शनला सुरुवात झाली तसं तसं तुमचं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार, कमी होत जाणार. काऊन, कारण की तुमचा रिएक्टंट जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होत जाणार, प्रोडक्टमध्ये. ओके, आणि तुमचा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत आहे, वाढत चाललंय. तर बघा इथे एक अशी स्टेज येऊन जाते, एक अशी स्टेज येते, त्यावेळेस दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय होते, सेम असते. ठीक आहे, तर याच कंडिशनला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम. याच कंडिशनला आपण म्हणतो बेटा इक्विलिब्रियम. ओके, ज्यावेळेस तुमचं रिएक्टंट आणि प्रोडक्ट दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, सेम होणार, म्हणजे जेवढं कन्व्हर्शन रिएक्टंट मध्ये झालं रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये, तेवढंच प्रोडक्टचं रिएक्टंट मध्ये जर होत असणार तर अशा कंडिशनला आपण म्हणतो इक्विलिब्रियम कंडिशन. ओके, तर हे झालं आपलं केमिकल इक्विलिब्रियम. आता जर आपल्याला केमिकल इक्विलिब्रियमचं डिपिक्शन करायचं असेल, डिपिक्शनचा अर्थ काय होतं, रिप्रेझेंटेशन, म्हणजे जर तुम्हाला केमिकल इक्विलिब्रियम जर दाखवायचा आहे तर कशा प्रकारे दाखवू शकता, बघा हा तर ग्राफ आपण ड्रॉ करू शकतो, पण डिपिक्शनसाठी आणखी आपण दुसरा एक ग्राफ आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, आता या रिएक्शनचं एक्झाम्पल तर राहणारच. ठीक आहे, बघा इथेच मी लिहितो DPI. ओके, डिपिक्शनलाच आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही केमिकल इक्विलिब्रियमला कसं रिप्रेझेंट करू शकता, म्हणजे कसं शो करू शकता, म्हणजे ग्राफिकली ऑब्व्हियसली आपण दाखवू शकतो. आताच आपण बघितलं. ओके, मग जेवढ्या पण आपल्याकडे रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, ठीक आहे, ते आपण काय करू शकतो, म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये तर दाखवू शकतो. ठीक आहे, मग आता आपण दुसरा जर एक कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइमचा जर ग्राफ काढायचा प्रयत्न केला, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दुसरी एखादी रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, समजा रिव्हर्सिबल रिएक्शन जर आपण म्हटलं तर आपल्याकडे काय आहे, समजा आपण असं म्हणू शकतो की समजा तुम्ही एक रिएक्शन घेतली. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतलं, समजा H2 प्लस I2. ठीक आहे, आणि याच्यापासून तुम्ही काय बनवलं, 2HI. आता या रिएक्शन मध्ये H2 आणि I2 काय झाले, तुमचे रिएक्टंट. ठीक आहे, आणि 2HI काय झालं, तुमचं प्रोडक्ट. आणि सपोज ही रिएक्शन काय रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे, म्हणजे जसं तुमच्या या रिएक्टंट पासून प्रोडक्ट बनला तसंच या प्रोडक्ट पासून तुम्ही काय बनवू शकता, रिएक्टंट बनवू शकता. आता जर मला याचं डिपिक्शन करायचं आहे किंवा याचा ग्राफ जर दाखवायचा आहे तर मी कशा प्रकारे दाखवू शकतो, बघा बेटा, बघा ग्राफ कसा काढला होता आपण, कॉन्सन्ट्रेशन. ओके, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. मग आता जर मला जर ग्राफ ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे, तर अशा प्रकारे मी काय करू शकतो, ग्राफ जो आहे तो ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, किंवा आणखी दुसऱ्या प्रकारे जर तुम्ही बघितलं तर यालाच दुसऱ्या प्रकारे पण एक ग्राफ जो आहे तो आपण ड्रॉ करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, अशा प्रकारे पण आपण ग्राफ ड्रॉ करू शकतो. आता बघा या रिएक्शन मध्ये आपण काय घेतलं होतं, तुमचे रिएक्टंट. सुरुवातीला आपण काय म्हटलं होतं, रिएक्टंट कुठले घेतले आपण, H2 प्लस I2. हे रिएक्टंट आहे, सुरुवातीला यांचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, मॅक्झिमम असतं. ठीक आहे, आणि तुमचा प्रोडक्ट कुठला आहे, हा 2H आहे. ठीक आहे, आणि सुरुवातीला याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, मिनिमम असतं. मग आता तुमची जशी रिएक्शन स्टार्ट झाली, ठीक आहे, तर तुमचं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जातं, वाढत जातं. आणि बघा मधात एक कंडिशन येते, ज्या कंडिशनला आपण काय म्हणत असतो,
इक्विलिब्रियम, ज्या ठिकाणी दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन काय झालं, सेम झालं, अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम. ओके. त्यानंतर बघा तुमचा ट्वाइस HI जो आहे, ठीक आहे, हा तुमचा झाला रिएक्टंट, ठीक आहे, आणि हा झाला प्रोडक्ट. मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होत गेलं, तुमचं वाढत गेलं. आता तुमचा प्रोडक्ट काय झाला, हा काय तुमचा 2HI, आणि या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय झालं, कमी झालं, H2 + I2. मग आता जर मी रिव्हर्सिबल रिएक्शनचा विचार करत असेल, बघा आता या ठिकाणी जेव्हा रिएक्शन तुमची कंप्लीट झाली, तर कंप्लीट झाल्यावर तुमचा काय बनला, प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट काय झाला तुमचा आता मॅक्झिमम. इथे प्रोडक्ट काय तुमचा मॅक्झिमम, आणि इथे रिएक्टंट काय मिनिमम आहे. ओके, इथे मॅक्झिमम आणि इथे मिनिमम. आता हीच रिएक्शन जर मी रिव्हर्सिबल करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मला 2HI पासून जर H2 आणि I2 बनवायचं असेल, तर आता या रिएक्शनचं सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन HI चं काय राहणार, मॅक्झिमम, ठीक आहे, कारण की 2HI पासून आपण सुरुवात केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2HI आहे, आणि याच्यापासून काय बनवायचं आपल्याला, सपोज H2 + I2. तर आता तुमचा हा रिएक्टंट काय झाला 2HI, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन काय राहणार, मॅक्झिमम, आणि हळूहळू याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. आणि हा H2 + I2 इथे काय झालं तुमच्या या रिएक्शनसाठी प्रोडक्ट. तर याचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला काय असणार बेटा, मिनिमम, आणि हळूहळू मग ते कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार, वाढत जाणार, म्हणजे मॅक्झिमम लेवलपर्यंत पोहोचणार. तर अशा प्रकारे आपण रिव्हर्सिबल रिएक्शनचं काय करू शकतो, डिपिक्शन करू शकतो. तर हा एक शॉर्ट इंट्रोडक्शन पार्ट झाला आपला इक्विलिब्रियम लेसन मधला. आता याच्यानंतर आपण असेच यामधले जे छोटे छोटे पण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे, ते करत करत याच्या काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट पर्यंत जाणार आहोत. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढ्यावरच आपण थांबूया. थँक्यू.